माझ्या मोबाईलला तुमचंच कीर्तन असतं आणि तेच मी याला कीर्तन झालं की म्हणतो ह्यो हीच ती बिग बॉस वाली, हीच लोक मार गोडे हीच बोलतात आणि खवटे म्हणजे गोरी बायको केली तर हीच म्हणतात बरी दिली, मग काळी केली तर हीच म्हणतात बरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का? मला माझ्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात नाना महाराज बरं का भाऊ, मला माझ्या मैत्रिणी म्हणतात अक्कल नाही म्हणतात तुला, वय काय तुझं, करती काय तू? अगं तुझ्या वयात जरा गाडीवर फिरायचं, इकडे एक झटका मारायचा तिकडे एक झटका मारायचा, मेकअप करायचा आणि जरा फॅशन मध्ये राहायचं, डांगऱ्यागत कमर बांधून इठल इठलच करायची, की वय काय इठल इठल करायचं कसं ना दादा? मटण चावणं झालं म्हणून माळ घातली तर तो योगी, आणि तरुण वयात आम्ही परमार्थ केला तर आम्ही भोगी. ज्याला दिसना झालं म्हणून त्यानं पंढरीला गेला तो महाराज, आणि आम्ही मुलगी असून सुद्धा कंबर बांधून कीर्तन करतो तर आम्ही पोतराज, आणि हे आमचे भक्त. बोला मग सांगत होतो माझी बाजार इठला नाही तरी गेला. कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतमान्य जगदंदनीय देहू निवासी पांडुरंग चरणाशी वास करणारे तुकोबराय यांचा 4 चरणाचा साधा सरळ भक्ताचं महात्म्य सांगणारा अभंग सभेसाठी निवडला. कारणही तसंच आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या तुकाराम बीज सोहळ्यानिमित्त थाटलेला हा नामस्मरणाचा अट्टहास गेले 19 वर्ष झालं अविरतपणे हा नामस्मरण सोहळा चालू आहे, आणि त्या नामस्मरणाच्या वाट्यातील थोडासा वाटा माझ्याही पदरात पडतोय, हे माझं परम भाग्य. आज सप्त्यातील 6वा दिवस आणि त्यानिमित्ताने कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. काळ वेळ स्थळ कुठल्याही स्वरूपाचा विचार न करता ज्या भक्ताने भगवंताचं नामचिंतन केलं त्या भक्ताचं वर्णन तुम्हाला आम्हाला करायचं. आज आमचे गुरुबंधू असणारे गुरुवर्य असणारे विष्णुपंत महाराज लोंढे यांच्या या संस्थेच्या प्रांगणामध्ये आमच्या वडिलांच्या जागी असणारे जोगदंड भाऊ यांच्या माध्यमातून सर्व संस्थेतील मंडळी, सर्व कलाकार मंडळी, ओंकार दादा, अभिमान दादा या सगळ्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग माझे परम भाग्य. खरं तर भक्ताचं वर्णन करत असताना प्रामुख्याने भक्ताचे 4 प्रकार आपल्याला माहित आहेत. आदम, आदमादम, मध्यम आणि उत्तम. आधम जो देवाला मानत नाही, आदमादम मानतो पण मान्य करायला तयार नाही, मध्यम परमार्थ करतो पण स्वार्थापोटी, उत्तम भगवंताची भक्ती एवढ्या सिद्धतेने केली की भगवंत आहे हे सिद्ध ज्याने केलं त्याला उत्तम, त्यांना संत म्हणावं. तुम्ही आम्ही मध्यम प्रकारामध्ये मोडतो. तर भक्त व्हायची आपली पात्रता आहे का? तुकोबराय फार गोड सांगतात. भक्त साधी व्याख्या आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण नावडेच नादन माता पिता. भक्त व्हायचं सोपं आहे आणि तेवढंच अवघडही आहे. परमार्थ जसा सोपा आहे आणि अवघडही आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी. सोपा आहे फक्त करता आला पाहिजे, फार अवघड नाही. आहे त्या ठिकाणी आहे त्या क्षणाचा आनंद घ्यायला शिका. परमार्थ सोप्या पद्धतीने करता येईल. आमचं कसं आहे, आम्ही हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागतो, त्यामुळे आम्हाला परमार्थ करायला भेटत किंवा जरी आम्ही केला तरी आम्ही परमार्थ करतो. परमार्थ करता नाही तर साधता आला पाहिजे. संतांना परमार्थ साधता आला, तुम्ही आम्ही केला, पण वाढावे संतान ग्रहिवावे धनधान्य याच्यासाठी आम्ही भक्त झालो. नाही आम्ही इथे बसलो, आम्ही कीर्तनालाही आलो, पण आमच्या मनातला अहंकार, आमच्या मनातली आशा, आमच्या मनातले विकार काही बाजूला गेले. आम्ही बसलोय मंडपात पण आमच्या मुखातून भगवंताचं नाम, हाताने टाळी काही येत. आम्ही असं बसलोय जसे अख्ख्या महाराष्ट्राचा कोरोना ह्याच मंडपावर पडलाय. आनंदी राहा जरे जरा. कीर्तनाला बसलायत ना, पण कीर्तनाला आल्यासारखे बसत जा. इथं बसलात ना, प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका. विठ्ठला एवढं बोलून सुद्धा काही काही धटकुल्यांनी टाळी वाजवलीच नाही दादा. त्यांचं न वाजवायचं कारण आहे, ते कीर्तन झाल्यावर शेजारच्याला म्हणतात एवढी पोरगी बोंबलत होती पण पट्ट्यानं टाळी वाजवलीच नाही. ऍटिट्यूड महाराज बरं का. ह्याला संत फार गोड उत्तर देतात. अरे ज्या तुकोबारांनी परमार्थामध्ये 5वा वेद निर्माण केला ते तुकोबाराई म्हणता हो. माझं पामरा काय थोरपण पायीची वाहन पायीवरी तुकिया झाला असे कळस. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. ते तुकोबाराय म्हणतात कुणबियाच्या कुळी जन्मलो जगदीश संस्कृत भाषा आम्हा कैसी. तेव्हा कोण आहे रे मी?
ही काव्यरचना करणारा, ही लिहिणारा मी कोण आहे? लोक म्हणले तुम्ही नाही का? अहो मी नाही, मग हे कोणी लिहिलं? त्याच तुकोबारायांनी अभंग संस्कृत मध्ये लिहिले. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाश, हे त्यांनीच लिहिलं. लोक म्हणले तुम्ही तर म्हणले तुम्हाला जमत नाही, मग हे कोणी लिहिलं? प्रामाणिकपणा बघा. तुकोबाराय सांगतात, तो का म्हणे माझं बोलविता देव आपुलिया बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. कोण म्हटलं गुरुजी? साळुकी मंजुळा बोलत सेवानी शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची, शिकविता धनी वेगळाची. कळलं पाहिजे फक्त. आता हे सगळं कळायला सुद्धा इथलाच लागत. आता हे फक्त इथल्यालाच कळतं, लांबच्याला जरा कळणं अवघड आहे. चला जागेवर या. लोक म्हणले एवढे महान तुम्ही. आपल्या संप्रदायात तीन जगद्गुरु, कृष्णवंदे जगद्गुरु, जगद्गुरु शंकराचार्य आणि जगद्गुरु तुकोबाराय. मग एवढे महान तुम्ही, तुम्हाला एवढं साधं समंजस राहायला जमतं कसं? याचं उत्तर मी तुम्हाला सांगत होते. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्षात्वा बंधन हे कशाच्या हातात आहे? इट्स ऑल डिपेंड ऑन युअर माइंड, पीस ऑफ माइंड. जर तुमचं मन तुम्हाला शांत करता येत नाहीये, जर ते इथं गुंतवता येत नाहीये, आहे त्या क्षणाचा आनंद घेता येत नाहीये, तर तुम्ही भक्त काय? तुम्ही परमार्थही करू शकत नाही. लयच गोड, आम्ही लय गोड भक्त महाराज. आमचा परमार्थ नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावता आणि मायबापाला घराबाहेर काढता, म्हणजे असं परमार्थ करता. तुम्ही असे भक्त 10 दिवस गणपती बसवता आणि बुडवताना शांतबाई लावता. लय गोड परमार्थ करता महाराज तुम्ही. हा हा. माय मावल्या नवरात्राचे उपास करताना दुसऱ्या दिवशी बोकड कापता. वाग माय माझी माया बाबा आहे बरं का. प्रेमानं परमार्थ करा रे. शेंद्रानं पिवळा केलेला देव तुम्ही मानता, तुमच्या आमच्यातला देव नाकारता. असं कसं परमार्थ करता? हा परमार्थ? अरे नये पुंको कान नाही एकांतिक ज्ञान. घोंगडीच्या बाहेरचा आणि पदराच्या आतला परमार्थ कधीच करायचं नाही. जरा झोंबलं तर झोंबू द्या, पण ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून परमार्थ केलेला बरा. तो शुद्ध आणि स्वच्छ परमार्थ आहे महाराज, तो बघताय. आणि ह्यांनी काही उक्त घेतलं नाही पाठीमागची, तुम्ही बिटाळ्या वाजवायचं. तुम्हाला काही जीएसटी लागणार नाही वाजवलं नाही तर. लय इडी लोक हो, निस्त्या नासक्या कांद्या बघतात. बर म्हणजे तुम्ही ह्यांनी काय, म्हणजे ह्यांना काय मी निम पाकिट दिलंय वे? पाठीमागचे जरा ऐकत जा रे. तसं बी ती कवरे क्षेत्राच्या बाहेरचाच माल आहे. काय लोकांना जवळ बसू वाटत नाही दादा, खरंच बसू वाटत नाही हो. तुम्हाला खळ माहिती? खळ शेतकरी पहिली खळी होती धान्य. तुम्ही तरी बोला राव, तुम्ही तरी नासक्या कांद्याकडे बसू नका. माणसाला कशाचा ऍटिट्यूड आहे ती कळत नाही. हसू आलं तरी बाबा हसत नाही, निस्ता गौरी फुटल्यागत बघतो. ह्या पुरीला मी हसायचो, ह्या पुरीला फोडली गवारी
महाराज आपल्याला जमलंच नाही बरं का. आणि ज्या माणसाला मन मोकळेपणाने हसता येत नाही त्यानं परमार्थ तो सोडा. आता त्याला जीवनच जगता आलं नाही दादा. इंगळे बाबा फार गोड सांगायचे बघा. हे पण इष्टीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं काय झालं रे हसायला. म्हणलं मी कंडक्टरला फसवला. म्हणलं कस काय. म्हणलं तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. मग कुणाचं गेलं. जी हसत होता. संत सांगतात येथे काय बा कुणाचं गेलं, इथे काय बा कुणाचं गेले, इथे काय बा कुणाचं गेलं, इथे काय बा कुणाचं गेले, जाणे त्याने अनहित केले, अनहित केले. येथे काय बा कुणाचं गेले, मलाही तुमच्या चाली माहिती थाईचे का उडत्याच्या माहिती आहे तुम्हाला सर का. येथे काय बा कुणाचं गेले, येथे काय बा कुणाचं गेले, गेले जाणे त्याने अनहित केले. येथे काय बा कुणाचं गेले, येथे काय बा कुणाचं गेले, येथे काय बा कुणाचं गेले, काय बा कुणाचं गेले. काहीच जात नाही ना. माझ्याही बाचा जात ना तुमच्या बाचा जातं, पण जी करत नाही त्याचं गेल्याशिवाय राहत नाही. आम्हाला ना कसं आहे महाराज, संयम नाही, धीर नाही. म्हणजे आम्ही बघतोय, पण आमचं कसं आहे, आज नारळ फोडला की आम्हाला उद्या देव पावला पाहिजे. आम्ही आज माळ घातली की पुढच्या वर्षी महाराजच झालं पाहिजे, 20,000चं पाकिट झालं पाहिजे, तर आम्ही बघतोय दादा. नाही तर आमच्या भक्ताला अर्थ. म्हणजे आपलं कसं झालंय माऊली. एक माणूस माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, पण झाड वाढत नाही. तुम्ही बसलेले सांगा शक्य आहे का. जर तुम्ही झाडाला पाणी घालताय, खत घालताय, तर झाड वाढलं पाहिजे. प्रॅक्टिकल आहे, वाढलं पाहिजे दादा, वाढलं पाहिजे. पण ती म्हणलं वाढत नाही. शक्य आहे का. मी म्हणलं कसं काय रे दादा. ती म्हणलं बघा ना ताई, रोज पाणी घालतो, रोज खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढले, तरी वाढत नाही. मग चुकलं का काय. मग माझ्याकडनं चुकलं का त्याच्याकडनं चुकलं. त्याच्याकडनं चुकलं का. काय चुकलं. उपटून बघितलं वय. आपण बी तेच करतोय, दररोज उपटून बघतो महाराज. म्हणजे आम्ही परमार्थ केलाय, पण आम्हाला अपेक्षा आहे की आमचं मूळ वाढलं पाहिजे. आणि ते वाढतंय का नाही हे आम्ही पाहतोय. आम्ही भगवंताच्या विश्वासाची परीक्षा घेतोय. अहो असं चालेल दादा. कोरोनाचा विषाणू दिसला का हो माय बापा हो. न दिसणारा विषाणू मारतो याचा तुम्हाला विश्वास आहे, मग न दिसणारा परमात्मा तारतो याचाही विश्वास ठेवा. देव तारतो महाराज. तरले तरती हा भरवसा, नाम धारकाचा ठसा. त्याला संयम धीर ठेवा. अरे थोडा त्याला वेळ द्या हो. आमच्याकडे वेळच द्यायला नाही. आम्ही असे भक्त आहेत ना फार. आता परवा दिवशी मला एक भक्तीन भेटली. आता भक्तीन महाराज हो का, भक्तीन भेटली महाराज. आणि तेव्हा का ती म्हातारी मला म्हणली ताई. म्हणलं झालं काय. म्हणली मी सुंदर अभंग लिहिलाय. म्हणलं बाबा काव्य रचनाच केली बाईनं. तर म्हणलं कोणाचा. नामदेवरायचा, तुकोबारायचा. माझा माझा. म्हणलं बरं मन. म्हातारीनं 3.5 स्वरामध्ये अभंग चालू केला. किती गोड असेल लोंढे गुरुजी 3.5 स्वर. अशा गोड स्वरात अभंग म्हणत होती म्हातारी. आणि देवा तुझ्या पायात गतलं माझं मने. म्हातारे अशा कधी लांब ना ऐकायचं. आणि देवा तुझ्या पायात गतलं माझं म्हणजे आमच्या जिंदग्या गेल्या टाळ खुटून खुटून. पर काकडा म्हणून आतली गुटी आज जायची वेळ आली, तरी आम्हाला नंबर भेटला नाही. आणि ह्या डंगरीला भेटला. मला नाना महाराज लयच वाईट वाटलं. म्हणलं मला नाही ह्याला भेटला कसा. म्हणलं 17 वर्ष झालं बाई कीर्तन करती कंबर बांधू बांधू. मला माझ्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात नाना महाराज बरं का भाऊ. मला माझ्या मैत्रिणी म्हणतात अक्कल नाही म्हणतात तुला. वय काय तुझं, करती काय तू. अगं तुझ्या वयात जरा गाडीवर फिरायचं, इकडे एक झटका मारायचा, तिकडे एक झटका मारायचा, मेकअप करायचा, आणि जरा फॅशन मध्ये राहायचं. डांगऱ्यागत कमर बांधून इठल इठलच करीती. की वय काय इठल इठल करायचं. कसं ना दादा. मटण चावणं झालं म्हणून माळ घातली तर तो योगी.
आणि तरुण वयात आम्ही परमार्थ केला तर आम्ही भोगी. ज्याला दिसना झालं म्हणून त्यानं पंढरीला गेला तो महाराज, आणि आम्ही मुलगी असून सुद्धा गंमर बांधून कीर्तन करतो तर आम्ही पोतराज. आणि हे आमचे भक्त. बोला मग सांगतो तू माझी बाजार विठ्ठला नाही तरी गेला. अरे कसं भासता भजवणी तरी भाजा. अवघड परमार्थ केला दादा तुम्ही. आम्हाला खरं तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. अरे साधा सुद्धा देव तुम्हा आम्हाला कळलाच नाही. मी कीर्तन कराय तरी सांगते देव कधीच दिसत नाही. राग आला तरी उद्या देव कधीच दिसत नाही. कारण देव बघायची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे. देव दिसत नसतो, देव असतो. सिद्धता आहे. देवा पहावया गेलो तिथे देवाची होणी ठेलो. देव बघायला गेलतो माऊली झालं काय. अरे देवाला पाहता पाहता मी कधी देव झालो हे समजलं नाही. करावा विठ्ठल नाही, बोलावा पहावा ठीक आहे, पण माझा कर्मच पांडुरंग आहे. विठ्ठल कुळीचं दैवत विठ्ठल वीत गोत चित बहीण बंधू चुलताव राहता. विठ्ठल जळी स्थळी बरला रीता ठावा नाही उरला अची मी दृष्टीने पाहिला. सर्वागटी राम देहा देही देव नटला नाना परी भरून उरला. देव आहे हृदय मंदिरी. शंकराचार्य गोड वर्णन करतात. करारविंदे मुखारविंदे विनिवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटेशयाणम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरि मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरी हरी कृष्ण गोविंद हरे हरी हे नाथ नारायण वासुदेव. विपस्सामि वृत्तविददेव विपस्सामि वृत्तविददेव गोविंद धाम नरमाधवी. कृष्ण गोविंद हरे हरी हे नाथ नारायण कृष्ण गोविंद हरे हरी हे नाथ हे नाथ नारायण वासुदेव. चाललेला पाऊल तो आहे, घेतलेला नाम तो आहे, बघितलं दृष्टी तो आहे, हल्लेलं पान तो आहे, उभराला टपटक्ष देव आहे. अरे सुटलेला वारा ही तूच आहेस रे देवा. सर्वाघटी राम देहा देही एक. माऊलींच्या सोप्या भाषेत जे जे दिसे भूत ते मानी जे भगवंत हा भक्तियोगो निश्चित जाणं माझा. किती सोपा परमार्थ. तुका म्हणे सोपे शहाणा तो धनी. पण आमची अवस्था म्हणजे नामदेवरायांच्या अभंगासारखी झाली. कशी लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे उडत चिमणी चरत चालले तिचे वाटी एवढे डोळे. आता हे कळायला तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गवाळ्याचे. आता हे नामदेवरायाचे कुठ अभंग कुठून कुठून किती कुठले तरी कुठूनच कळणार नाही. कळलं पाहिजे महाराज. चला या मी समजून सांगते ना. मला पाकिटच त्यासाठी देतात भाऊ महाराज. समजूनच सांगते महाराज मी. काही म्हणा पण आमच्या पाकिटावर लोकांचा लई डोळा. 2 तासांनी बोंबलते तर लईच घेऊन जाते तो. दादा प्रेमाने सांगते. काहींना वाटतं आम्ही आयुष्यभर परमार्थ केला तरी आम्हाला कीर्तन नाही. हे आता आलेली लेकर लय उड्या मारते ती. का काम करतात इतका बोर लयच अवघड आहे महाराज बरं का. समजून घ्या. आता हे यालाच कळलं. आता काय करावं दादा लोकांना काय पोट. हे बघा अटल बिहारी वाजपेयींची एक कविता आहे फार सुंदर. त्यामध्ये एक दृष्टांत आहे. एका जंगलाला आग लागलेली असते. हत्ती सिंह घोडे सगळे पळून जातो तो. पण एक छोटीशी चिमणी चोचीमध्ये पाणी घेते आणि जंगलाची आग विझवायला निघते. लोक हसतात. लोक म्हणतात अक्कल आहे का ग तुला. चिमणी आहेस तू. कोण आहेस. चिमणी आहेस. तुझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार आहे. प्रॅक्टिकल विचार करा. विझणार आहे नाही विझणार. चिमणी गोड उत्तर देते. चिमणी म्हणते खरंय तुझं दादा. माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझणार नाही. पण जेव्हा केव्हा जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यात नाही आग विझवणाऱ्यात असेल. हे सगळ्यात जास्त म्हणून आपलं नाव सप्ताह बंद पाडणाऱ्यात नाही सप्ताह करणाऱ्यात असलं पाहिजे.
आपलं नाव लोकाला नावं ठेवण्यात नाही तर लोकाला मोठं करणाऱ्यात असलं पाहिजे. हे समजून घ्या. तुका म्हणे सत्य कर्मा भावे. जर कर्मच योग्य नाही तर किती परमार्थ करा. वाणी रसवती यस्य यस श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. नुसतं तोंड गोड असून चालत नाही, कर्मही नीट लागतं. तोंडावर लोक लय गोड बोलते. ताई तुमच्यासारखं कीर्तनच कोणी करत नाही, तुमच्याशिवाय मी दुसऱ्याचं ऐकतच नाही. सकाळ दुपार संध्याकाळ माझ्या मोबाईलला तुमचंच कीर्तन असतं आणि तेच मी याला कीर्तन झालं की म्हणतो ह्यो हीच ती बिग बॉस वाली, हीच लोक मार गोडे हीच बोलतात आणि खवटे म्हणजे गोरी बायको केली तर हीच म्हणतात बरी दिली, मग काळी केली तर हीच म्हणतात बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? तुमचं ऐकून बायको करणंही मुश्किल आहे, तुम्ही परमार्थ करायला शिकवायला लागले. अरे आवडे देवासी तू ऐका पकार. तुझ्या पुढे जाऊन सांगते आसमान में जितने सितारे हो उतने भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जर देव सोबत आहे ना काय काळजी करता रे. मागे पुढे उभा आहे संभाळता आलिया घात निवारा घालून या भार राहिलो निश्चिंत निवृत्ती विठोबासी. तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार. तुका म्हणे माझे तुम्हा संतान आवडीने भावे तुझी चिंता त्याशी. काय काळजी करता दादा, फक्त तो असला पाहिजे. या म्हणून जीवनामध्ये परमार्थ करायचा ना म्हणून सोक्तपणे मन मोकळं ठेवून वाटेल तसं. बंधनं असावी पण समाजाची नाही, मनाची. म्हणून आपल्याला भगवंतावर प्रेम करायचं, अर्थात स्वच्छ परमार्थ करायचा आहे. डोळे उघडून परमार्थ करायचा आहे, कर्म घाण ठेवून परमार्थ करायचा आहे.